उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना काहीतरी चटरपटर आणि काहीतरी नवीन हवं असतं. तर आज आपण अशीच एक रेसिपी बनवणार आहोत जी आपल्या ओळखीची आहे, परंतु आपण ती थोड्या नव्या पद्धतीने बनवतो आहे. तर आज आपण बनवतो आहे शंकरपाळी, पण ही साधी शंकरपाळी नाही, ही आहे काजू शंकरपाळी. आणि अशा प्रकारची शंकरपाळी जर तुम्ही तुमच्या मुलांना दिला तर त्यांना खूप आवडेल आणि तुमची जी सुट्टी आहे ती धमाल होईल. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण सुरू करूया हे काजू शंकरपाळे. पण आतापर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. इथे मी एक सॉस पॅन घेतलेला आहे किंवा कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता. तिथे मी साखर घेतलेली आहे. रेग्युलर साखर आपल्याला घ्यायची आहे. 1 कप साखर मी इथे वापरते आहे. तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर थोडीशी हलकी जास्त साखर तुम्ही वापरू शकता. आता इथे मी 3/4 कप तूप घेतलेलं आहे. हे तूप जे आहे हे घरचं छान तूप आहे. जेवढं तूप घेतलेलं आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. या प्रमाणाने शंकरपाळे जर तुम्ही केले तर ते कधीही बिघडणार नाही. आता आपल्याला हे तिन्ही पदार्थ छान प्रकारे मिक्स करून याला हलकंसं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. बिलकुलही उकळी येऊ द्यायची नाही आहे. साखर वितळेपर्यंत मंद गॅसवरती तुम्हाला हे जे मिश्रण आहे हे हलवून घ्यायचं आहे. फक्त 2 किंवा तब्बल 1 मिनिटानंतरच यातली साखर जी आहे पूर्णपणे विरघळलेली आहे. याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. यासारख्या अनेक रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही बघून उन्हाळ्यामध्ये तुमच्या मुलांना नवनवीन पदार्थ बनवून देऊ शकता. आता हे जे सर्व मिश्रण आहे तुम्हाला एका परातामध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये तब्बल तुम्हाला टाकायचं आहे अर्धा किलो मैदा. तर हे जे प्रमाण आहे हे साधारणतः 1 किलोचं प्रमाण आहे, पण मैदा जर जुना असेल तर तो थोडा कमी प्रमाणामध्ये बसतो. तर आता मैदा जुना जर असेल तर जुन्या मैद्यामध्ये तुम्हाला थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवावं लागतं. लक्षात घ्यायची आहे गोष्ट की जर का जुना मैदा तुम्ही वापरत असाल तर तुपाचं प्रमाण हे थोडंसं तुम्हाला वाढवून पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढवावं लागेल, जेणेकरून शंकरपाळी जी आहे ती छान प्रकारे खरपूस होतील. आता हा जो सगळा उंडा आहे, जेवढं लिक्विड आपण बनवलेलं आहे तेवढ्याच लिक्विडमध्ये भिजवून आपल्याला किमान 20 मिनटं तरी आपल्याला याला अशाच प्रकारे भिजू द्यायचं आहे. आता या उंड्याला तुम्हाला खूप जास्त चुरायचं सुद्धा नाही आहे, कारण तुम्ही जितकं जास्त याला चुराल तितक्या ते शंकरपाळी जी आहे ती फुलणार नाही आणि त्याची जी क्रिस्पीनेस आहे ती कमी. चला तर मग 20 मिनिटानंतर आपण शंकरपाळी करायला घेऊया. आता मी एक असा गोळा घेतलेला आहे. त्या गोळ्याला तुम्हाला खूप जास्त काही मळायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता मी फक्त साधारणतः त्याला असा गोल आकार दिलेला आहे आणि आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती जाड प्रमाणामध्ये शंकरपाळी हवी आहे तशा पद्धतीने तुम्ही याची जी पारी आहे ती जाड किंवा बारीक लाटू शकता. अतिशय बारीक जर केली तर ते काजू शंकरपाळी काजूसारखी वाटत नाही, म्हणून मी जी पारी आहे थोडीशी जाडच ठेवलेली आहे. आता इथे माझ्याकडे हे एक कटर आहे म्हणून मी याचा वापर करते. तुमच्याकडे अशा प्रकारचं कटर जर नसेल तर तुम्ही कोणत्याही बॉटलच्या झाकणाचा वापर करून इथे ही जी शंकरपाळी आहे अशा प्रकारे कट करू शकता. आणि या शंकरपाळ्यांच्या पारीतून तुम्हाला थोडंसंही जे मिश्रण आहे किंवा पारी आहे ती वाया जाणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की तुमची वेळेची बचत होईल. तर अशा प्रकारे सर्व जी शंकरपाळी आहे ती मी बनवून घेतलेली आहे. चला तर मग लगेच आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे. मुळीच यांना आपल्याला हवा खात ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही याला हवा दिली तर हे शंकरपाळी कडक बनू शकतात, म्हणून लगेच आपल्याला याला तळायचं आहे. आता तळण्यासाठी इथे एका कढईमध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे. तेलाचं जे प्रमाण आहे ते अगदी गरम नको. अतिशय गरम तेलात जर का तुम्ही शंकरपाळी सोडली तर ती कडक होऊ शकतात आणि लाल होऊ शकतात, म्हणून लक्षात घ्यायचं आहे तेल हे मध्यम आचेवरती ठेवून तुम्हाला हलकंसं म्हणजे गरम करायचं आहे. खूप जास्त गरम वाफा निघेपर्यंत गरम करायचं नाही आहे. मधून सतत तुम्हाला शंकरपाळी जी आहे ते हलवत राहायची आहे, म्हणजे त्याला छान प्रकारे असा गोल्डन ब्राऊन कलर येईल. अतिशय लाल कलर करायचा नाही आहे, कारण कढईतून काढल्यानंतर सुद्धा हे जे शंकरपाळे आहेत याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती सुरूच असते. आणि त्यामुळे आता ही माझी पहिली बॅच असल्यामुळे या पहिल्या बॅचमध्ये थोडासा हलकासा लाल रंग आला, पण हे जे लाल शंकरपाळे आहे हे माझ्या मोठ्या मुलीला खूप आवडतात, म्हणून मी या एका बॅचमध्ये हे शंकरपाळे केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.